स्थानिक स्वशासन संस्थांना घटनात्मक दर्जा 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीद्वारे 1992 मिळाला, ज्यामुळे देशात त्रिस्तरीय शासनव्यवस्था केंद्र, राज्य आणि स्थानिक निर्माण झाली. संविधानातील प्राथमिक तरतूद. कलम 40 मार्गदर्शक तत्त्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. भारतीय संविधानाच्या भाग 4 मधील या कलमात राज्याला ग्रामपंचायतींचे संघटन करण्यासाठी आणि त्यांना स्थानिक स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक अधिकार प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यसूची स्टेट लिस्ट. संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये स्थानिक स्वशासन हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. 2. ग्रामीण स्थानिक स्वशासन पंचायती राज संस्था. ग्रामीण भागातील स्थानिक स्वशासनासाठी 73वी घटनादुरुस्ती 1992 करण्यात आली. संविधानातील भाग. संविधानात भाग 9 अनुच्छेद 243 ते 243 ओ समाविष्ट करण्यात आला. अनुसूची परिशिष्ट 11वी अनुसूची जोडण्यात आली, ज्यात पंचायतींच्या कार्यासाठी 29 विषय समाविष्ट आहेत. त्रिस्तरीय रचना. 1. ग्रामपंचायत गाव पातळी. 2. पंचायत समिती तालुका खंड पातळी. 3. जिल्हा परिषद जिल्हा पातळी. आरक्षण. अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST आणि महिलांसाठी एकूण जागांपैकी किमान 1/3 सर्व स्तरांवर जागा आरक्षित करण्याची तरतूद. कार्यकाळ. स्थानिक संस्थांचा कार्यकाळ 5 वर्षांचा निश्चित करण्यात आला. महत्त्वाचे अनुच्छेद. अनुच्छेद 243 ड, 243 डी जागांचे आरक्षण. अनुच्छेद 243 ट, 243 के निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना. अनुच्छेद 243 झ, 243 ई आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना. 3. नागरी स्थानिक स्वशासन. शहरी स्थानिक संस्था. शहरी भागातील स्थानिक स्वशासनासाठी 74वी घटनादुरुस्ती 1992 करण्यात आली. संविधानातील भाग. संविधानात भाग 9 अ अनुच्छेद 243 पी ते 243 झेड समाविष्ट करण्यात आला. अनुसूची परिशिष्ट 12वी अनुसूची जोडण्यात आली, ज्यात नगरपालिकांच्या कार्यासाठी 18 विषय समाविष्ट आहेत. रचना. 1. नगरपंचायत ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होत असलेले क्षेत्र. 2. नगर परिषद लहान शहरी क्षेत्र. 3. महानगरपालिका मोठे शहरी क्षेत्र. आरक्षण आणि कार्यकाळ. 73व्या घटनादुरुस्तीप्रमाणेच SC, सेंट आणि महिलांसाठी आरक्षणाची आणि 5 वर्षांच्या निश्चित कार्यकाळाची तरतूद आहे. निवडणूक आणि वित्त आयोग. पंचायतीप्रमाणेच नागरी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग आणि वित्त व्यवहारांसाठी राज्य वित्त आयोग कार्य करतो. या घटनादुरुस्तींमुळे स्थानिक स्वशासन संस्थांना घटनात्मक ओळख, नियमित निवडणुका आणि स्थानिक विकासासाठी जबाबदारी प्राप्त झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना, विशेषतः पंचायती राज संस्थांना भारतीय संविधानात स्थान देण्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी झालेले प्रमुख प्रयत्न खालीलप्रमाणे आहेत. स्वातंत्र्यानंतरचे प्रारंभिक प्रयत्न. कलम 40. कलम 40 संविधानाच्या निर्मितीवेळीच 1950 मार्गदर्शक तत्वांमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कलम 40 समाविष्ट करण्यात आले. यानुसार राज्यांनी ग्रामपंचायतींचे संघटन करण्यासाठी आणि त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक अधिकार व शक्ती प्रदान करण्यासाठी पाऊले उचलावीत असे निर्देश दिले. हाच पंचायतींना संवैधानिक स्थान देण्याच्या प्रयत्नांचा पाया होता. 2. महत्त्वाच्या समित्या आणि शिफारसी. विविध समित्यांनी पंचायती राज संस्थांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना संवैधानिक दर्जा देण्यासाठी शिफारसी केल्या. बळवंतराय मेहता समिती 1957 त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली. या शिफारसीमुळेच 1959 मध्ये राजस्थानच्या नागौर येथे पहिल्या पंचायती राज संस्थेची स्थापना झाली. अशोक मेहता समिती 1977 या समितीने द्विस्तरीय पंचायती राज प्रणालीची शिफारस केली. पंचायतींना संवैधानिक मान्यता देण्यासाठी तरतूद असावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली. डॉ. एल. सिंघवी समिती 1986 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायतींच्या निवडणुका, विसर्जनावर नियंत्रण, कार्यकाळ निश्चिती इत्यादीसाठी संवैधानिक दर्जा देणे अत्यंत आवश्यक आहे अशी स्पष्ट शिफारस केली. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्टेट इलेक्शन कमिशन असावी असे सुचवले. 3. घटनादुरुस्तीचे अयशस्वी प्रयत्न. 64वी घटनादुरुस्ती विधेयक 1989 पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले, परंतु ते राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकात पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्याची तरतूद होती. 74वी घटनादुरुस्ती विधेयक 1990 व्ही.पी. सिंग सरकारने आणलेले हे विधेयक लोकसभेच्या विसर्जनामुळे रद्द झाले. 4. संवैधानिक दर्जा आणि 73वी घटनादुरुस्ती. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात केंद्र सरकारने 1992 मध्ये
73वी घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडले आणि ते मंजूर झाले. 73वी घटनादुरुस्ती 1992 या महत्त्वपूर्ण घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संस्थांना संविधानात कायमस्वरूपी स्थान मिळाले. संविधानात भाग 9 पंचायती जोडण्यात आला. अनुच्छेद 243 ते 243 ओ. संविधानात 11वी अनुसूची जोडण्यात आली, ज्यात पंचायतींच्या अखत्यारीतील 29 कार्यात्मक विषय समाविष्ट केले गेले. या दुरुस्तीमुळे नियमित निवडणुका, महिला आणि दुर्बळ घटकांना आरक्षण आणि राज्य वित्त आयोग व राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना करणे राज्यांवर बंधनकारक झाले. परिणाम: या सर्व प्रयत्नांचा कळस 73वी घटनादुरुस्ती होती, ज्यामुळे पंचायती राज संस्थांना प्रथमच घटनात्मक संरक्षण प्राप्त झाले आणि ते सत्तेचे स्वशासनाचे घटक म्हणून स्थापित झाले. 73वी घटनादुरुस्ती 1992 ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायती राज संस्था घटनात्मक दर्जा आणि संरक्षण देण्यासाठी भारतीय संविधानात केलेली एक अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती आहे. या दुरुस्तीचे स्वरूप आणि प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. पार्श्वभूमी आणि अंमलबजावणी. तपशील. माहिती. साल 1992 संसदेने मंजूर केली. अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून. उद्देश: ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करणे आणि देशात त्रिस्तरीय पंचायत प्रणाली लागू करून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे. महत्त्व: याच दिवशी म्हणजेच एप्रिल 24 भारतात राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो. 2. संविधानातील बदल. या दुरुस्तीमुळे संविधानात खालील प्रमुख बदल झाले. संवैधानिक बदल. तपशील. नवीन भाग. संविधानात भाग 9 पंचायती द पंचायट्स समाविष्ट करण्यात आला. अनुच्छेद. अनुच्छेद 243 ते अनुच्छेद 243 ओ पर्यंतच्या नवीन तरतुदी जोडल्या गेल्या. नवीन अनुसूची. संविधानात 11वी अनुसूची शेड्यूल जोडण्यात आली, ज्यात पंचायतींच्या अखत्यारीतील 29 कार्यात्मक विषय समाविष्ट आहेत. 3. 73व्या घटनादुरुस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये. त्रिस्तरीय रचना. 3-tier सिस्टम. कलम 243 राज्यांमध्ये 3 स्तरांवर पंचायती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 1. ग्राम पातळी ग्रामपंचायत ग्रामपंचायत. 2. मध्यवर्ती पातळी पंचायत समिती किंवा तालुका परिषद पंचायत समिती इंटरमिडिएट लेवल. 3. जिल्हा पातळी जिल्हा परिषद जिल्हा परिषद. ज्या राज्यांची लोकसंख्या 20 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना मध्यवर्ती स्तरावर पंचायत समिती पंचायत स्थापन न करण्याची सूट आहे. ब. जागांचे आरक्षण. रिझर्वेशन ऑफ सीट्स. कलम 243 अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जागा आरक्षित असतील. महिला. एकूण जागांपैकी किमान 1/3 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. यात SC ST महिलांसाठी आरक्षित जागांचा समावेश आहे. मागासवर्ग OBC. राज्याच्या विधिमंडळाला मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा अधिकार देण्यात आला. क. निश्चित कार्यकाळ. फिक्स्ड टेन्यूर. प्रत्येक पंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा निश्चित करण्यात आला. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पंचायत विसर्जित झाल्यास 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणुका घेणे बंधनकारक आहे. ड. निवडणुका. इलेक्शन्स. कलम 243 के. पंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी सर्व राज्यांमध्ये स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची स्टेट इलेक्शन कमिशन स्थापना करणे अनिवार्य केले. हा आयोग निवडणुकांचे पर्यवेक्षण, दिशा आणि नियंत्रण करतो. वित्त आयोग. फायनान्स कमिशन. कलम 243 I. पंचायतींच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्टेट फायनान्स कमिशन स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. हा आयोग राज्य सरकार आणि पंचायती यांच्यात महसूल वाटपाची शिफारस करतो. ग्रामसभा. ग्रामसभा. गाव पातळीवरील ग्रामसभा पंचायती राज प्रणालीचा पाया आहे. हे निवडणुकीच्या यादीत नोंदणीकृत असलेल्या गावातील सर्व प्रौढ व्यक्तींचे 18 वर्षांवरील एक मंडळ असते. राज्याच्या कायद्यानुसार ग्रामसभेला अधिकार आणि कार्ये निश्चित केली जातात. पेसा अधिनियम 1996 PESA ॲक्ट 1996. पेसा PESA म्हणजे पंचायतींच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार अधिनियम 1996. द प्रोव्हिजन्स ऑफ द पंचायट्स एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज ॲक्ट 1996. हा कायदा भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या अनुसूचित क्षेत्रांमधील आदिवासी समाजाला स्वशासनाचे अधिकार देण्यासाठी आणि 73व्या घटनादुरुस्तीचे उपबंध या भागांमध्ये काही बदलांसह लागू करण्यासाठी तयार करण्यात आला. उद्देश आणि पार्श्वभूमी. उद्देश: आदिवासी लोकसमुदायाच्या पारंपरिक चालीरीती, संस्कृती आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. या भागांमध्ये ग्रामसभेला स्वशासनाचे अधिक महत्त्व आणि सामर्थ्य देऊन लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे. आधार:
हा कायदा संविधानाच्या भाग 9 पंचायतीमधील तरतुदींना अनुसूचित क्षेत्रांवर लागू करतो, परंतु स्थानिक आदिवासी परंपरा आणि गरजेनुसार काही अपवाद आणि बदल समाविष्ट करतो. लागू क्षेत्र हा कायदा सध्या भारतामधील 10 राज्यांमध्ये लागू आहे, ज्या राज्यांमध्ये 5व्या अनुसूचीनुसार अनुसूचित क्षेत्रे घोषित केलेली आहेत, उदा. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, झारखंड इत्यादी. 2. प्रमुख वैशिष्ट्ये आणि तरतुदी. पेसा कायद्याची अंमलबजावणी करताना राज्याला खालील तरतुदी सुनिश्चित करणे अनिवार्य आहे. ग्रामसभेला केंद्रीय स्थान. मूलभूत अधिकार. पीईएसए कायद्याने ग्रामसभेला गावातील नोंदणीकृत प्रौढ मतदारांचे मंडळ सर्वाधिक अधिकार दिले आहेत. आदिवासी भागातील स्वशासनाचा हा पाया आहे. चालीरीतीचे जतन. ग्रामसभेला त्यांच्या लोकांच्या चालीरीती, धार्मिक प्रथा आणि सांस्कृतिक ओळख जतन करण्याचा आणि संरक्षित करण्याचा अधिकार आहे. संघर्षांचे निराकरण. ग्रामसभेला स्थानिक स्तरावर होणारे वाद व संघर्ष त्यांच्या पारंपरिक पद्धतीनुसार सोडवण्याचे अधिकार आहेत. नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण. गौण वन उत्पादन मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. गौण वन उत्पादनाची मालकी आणि व्यवस्थापन करण्याचे पूर्ण अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत. जमीन. आदिवासींची जमीन गैर आदिवासींना हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंध करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. तसेच जमिनीच्या अधिग्रहणासाठी लँड ॲक्विजिशन ग्रामसभेचा सल्ला घेणे बंधनकारक आहे. गौण खनिज आणि जलस्रोत. ग्रामसभेला गौण खनिजांचे उत्खनन, मायनर मिनरल्स आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन यासाठी शिफारस करण्याचा किंवा परवानगी देण्याचा अधिकार आहे. पंचायतीचे अधिकार. सामाजिक नियंत्रण. दारू, नशा किंवा मादक पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि वापर नियंत्रित करण्याचा अधिकार पंचायतींना ग्रामसभेच्या मान्यतेने आहे. योजनांना मान्यता. ग्रामपंचायतीसाठी विकास योजना, कार्यक्रम आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यापूर्वी ग्रामसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड. दारिद्र्य निर्मूलन आणि इतर विकास योजनांसाठी लाभार्थी निवडण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. आरक्षण. पंचायतीमधील एकूण जागांपैकी किमान 50% जागा अनुसूचित जमातीच्या शेड्यूल्ड ट्राईब सदस्यांसाठी आरक्षित असाव्यात. तसेच पंचायतीचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असावे. निधी व्यवस्थापन. निधीचे नियोजन. ग्रामसभेला त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या आदिवासी उपयोजनेतील निधीच्या खर्चाला आणि व्यवस्थापनाला अंतिम मान्यता देण्याचा अधिकार आहे. हा अधिनियम आदिवासी समुदायाच्या स्वनिर्णयाचे अधिकार मजबूत करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांच्या स्वतःच्या अटींवर सामील करण्याची एक घटनात्मक प्रक्रिया आहे. उद्देश आणि अंमलबजावणी. तपशील. माहिती. साल 1992 संसदेने मंजूर केली. अंमलबजावणी 1 जून 1993 पासून. उद्देश. शहरी भागातील स्थानिक स्वशासनाला बळकट करणे, नियमित निवडणुका सुनिश्चित करणे आणि शहरी नियोजन व विकासासाठी स्थानिक संस्थांना अधिकार प्रदान करणे. 2. संविधानातील बदल. या दुरुस्तीमुळे संविधानात खालील प्रमुख बदल झाले. संवैधानिक बदल. तपशील. नवीन भाग. संविधानात भाग 9 नगरपालिका द म्युनिसिपॅलिटीज समाविष्ट करण्यात आला. अनुच्छेद. अनुच्छेद 243 पी ते अनुच्छेद 243 झेडजी 243 P2 243 झेडजी पर्यंतच्या नवीन तरतुदी जोडल्या गेल्या. नवीन अनुसूची. संविधानात 12वी अनुसूची शेड्यूल जोडण्यात आली, ज्यात नगरपालिकांच्या अखत्यारीतील 18 कार्यात्मक विषय समाविष्ट आहेत. 3. 74व्या घटना दुरुस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये. नागरी संस्थांची त्रिस्तरीय रचना. कॉम्पोजिशन. राज्यांना खालीलप्रमाणे 3 प्रकारच्या नागरी स्थानिक संस्था स्थापन करणे बंधनकारक केले. 1. नगरपंचायत. नगरपंचायत ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होत असलेले क्षेत्र. 2. नगरपरिषद म्युनिसिपल काउन्सिल लहान शहरी क्षेत्र. 3. महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन मोठे शहरी क्षेत्र. वॉर्ड समितीची स्थापना. अनुच्छेद 243 243 नुसार 3 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात वॉर्ड समित्या वॉर्ड कमिटी स्थापन करण्याची तरतूद आहे. या समित्या स्थानिक पातळीवर प्रशासनाचे काम पाहतात. जागांचे आरक्षण. रिझर्वेशन ऑफ सीट्स. अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जागा आरक्षित असतील. महिला. एकूण जागांपैकी किमान 1/3 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. निश्चित कार्यकाळ. फिक्स्ड टेन्यूर. प्रत्येक नगरपालिकेचा कार्यकाळ 5 वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी नगरपालिका विसर्जित झाल्यास 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणुका घेणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोग आणि वित्त आयोग. या दुरुस्तीने ग्रामीण भागाप्रमाणेच नागरी संस्थांसाठीही 2 घटनात्मक संस्थांची स्थापना अनिवार्य केली. 1. राज्य निवडणूक आयोग. स्टेट इलेक्शन कमिशन कलम 243 ZA नगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे, पर्यवेक्षण करण्याचे आणि नियंत्रित करण्याचे कार्य करतो.
2. राज्य वित्त आयोग स्टेट फायनान्स कमिशन कलम 243 प्रत्येक 5 वर्षांनी नागरी संस्थांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतो आणि राज्य व स्थानिक संस्थांमध्ये महसूल वाटपाची शिफारस करतो. जिल्हा नियोजन समिती डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी डीपीसी अनुच्छेद 243 243 नुसार प्रत्येक राज्याला जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीचे काम जिल्ह्यातील ग्रामीण, पंचायती आणि नगरपालिका भागाच्या योजना एकत्र करून संपूर्ण जिल्ह्यासाठी विकास योजना तयार करणे आहे. 74व्या घटनादुरुस्तीने भारतीय लोकशाहीत शहरी स्तरावर स्वशासनाची व्यवस्था औपचारिक आणि बंधनकारक केली. 73व्या घटनादुरुस्ती 1992 नुसार पंचायतींना मिळालेले अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. या दुरुस्तीमुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनेत औपचारिक स्थान प्राप्त झाले आणि त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक शक्ती प्रदान करण्यात आली. पंचायतींचे अधिकार आणि प्राधिकार कलम 243 संविधानाच्या अनुच्छेद 243 नुसार राज्याचे विधिमंडळ कायद्याद्वारे पंचायतींना खालील गोष्टींसाठी अधिकार आणि प्राधिकार देऊ शकते. स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्याची शक्ती. पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्वशासनाचे सेल्फ गव्हर्नन्स घटक म्हणून काम करण्यास सक्षम करणे. स्थानिक प्रशासनाचे आणि विकासाचे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे अधिकार देणे. आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे. आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना तयार करणे आणि त्या लागू करणे. या योजनांमध्ये शेती, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि इतर स्थानिक गरजांचा समावेश असतो. 11व्या अनुसूचीतील विषयांवर काम करण्याची शक्ती. संविधानाच्या 11व्या अनुसूचीमध्ये नमूद असलेल्या 29 विषयांपैकी कोणतेही किंवा सर्व विषय पंचायतींच्या अखत्यारीत आणण्याची शक्ती राज्याच्या विधिमंडळाला आहे. 2. 11व्या अनुसूचीतील 29 विषय आणि जबाबदाऱ्या. 73व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडलेल्या 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी खालील 29 विषयांची यादी देण्यात आली आहे. हे विषय पंचायतींच्या प्रमुख जबाबदाऱ्या दर्शवतात. 1. कृषी शेती, कृषी विस्तारण, ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शनसह. 2. जमीन सुधारणा, लँड इम्प्रूव्हमेंट, भूसुधारणा, अंमलबजावणी आणि जमीन एकत्रीकरण, कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग्स. 3. लघुसिंचन, मायनर इरिगेशन, जलव्यवस्थापन आणि पाणलोट क्षेत्र विकास, वॉटरशेड डेव्हलपमेंट. 4. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, डेअरिंग आणि कुक्कुटपालन, पोल्ट्री. 5. मत्स्य व्यवसाय, फिशरीज. 6. सामाजिक वनीकरण, सोशल फॉरेस्ट्री आणि कृषी वनीकरण, फार्म फॉरेस्ट्री. 7. गौण वन उत्पादने, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. 8. लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, अन्न प्रक्रिया उद्योगांसह. 9. खादी, ग्रामोद्योग, विलेज इंडस्ट्रीज आणि कुटीर उद्योग, कॉटेज इंडस्ट्रीज. 10. ग्रामीण गृहनिर्माण, रुरल हाऊसिंग. 11. पिण्याचे पाणी, ड्रिंकिंग वॉटर. 12. इंधन आणि चारा, फ्युएल अँड फॉडर. 13. रस्ते, पूल, घाट, जलमार्ग आणि दळणवळणाची इतर साधने. 14. अपारंपरिक ऊर्जा स्रोत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. 15. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, पॉवर्टी अलिव्हिएशन प्रोग्राम ची अंमलबजावणी. 16. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, शाळांसह. 17. तांत्रिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, टेक्निकल ट्रेनिंग अँड व्होकेशनल एज्युकेशन. 18. प्रौढ आणि अनौपचारिक शिक्षण, अडल्ट अँड नॉन फॉर्मल एज्युकेशन. 19. ग्रंथालये, लायब्ररीज. 20. सांस्कृतिक कार्ये, कल्चरल ॲक्टिव्हिटीज. 21. बाजार आणि जत्रा, मार्केट्स अँड फेअर्स. 22. आरोग्य आणि स्वच्छता, हेल्थ अँड सॅनिटेशन, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांसह. 23. कुटुंब कल्याण, फॅमिली वेलफेअर. 24. महिला आणि बालक विकास, विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. 25. समाज कल्याण, सोशल वेलफेअर, विशेषतः अपंग आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींचे कल्याण. 26. दुर्बळ घटकांचे कल्याण, विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. 27. सार्वजनिक वितरण व्यवस्था, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम पीडीएस. 28. सार्वजनिक मालमत्तेची देखभाल, मेंटेनन्स ऑफ कम्युनिटी ॲसेट्स. 29. इतर ग्रामीण विकास कार्यक्रम. 3. आर्थिक जबाबदाऱ्या कलम 243 राज्याच्या विधिमंडळाला कायद्याद्वारे पंचायतींना खालील आर्थिक जबाबदाऱ्या आणि अधिकार देण्याची मुभा आहे. कर लावणे. पंचायतींना काही विशिष्ट कर, टॅक्सेस, शुल्क, ड्युटीज, पथकर, टोल्स आणि फीज आकारण्याचा, गोळा करण्याचा आणि स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार देणे. राज्य सरकारकडून अनुदान. राज्य सरकारने गोळा केलेल्या करांमधून पंचायतींना अनुदान, ग्रँट्स इन एड देणे. निधीची तरतूद. पंचायतीसाठी विविध कामांसाठी निधीची तरतूद करणे. या तरतुदींमुळे पंचायतींना केवळ प्रशासकीय नव्हे तर आर्थिक ऑटोनॉमी, स्वायत्तता
आणि स्थानिक विकासासाठी थेट जबाबदारी मिळाली आहे. 74व्या घटनादुरुस्ती 1992 नुसार अनुच्छेद 243 मध्ये नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या नमूद करण्यात आल्या आहेत. नगरपालिकांचे अधिकार आणि प्राधिकार. अनुच्छेद 243 अनुच्छेद 243 आर्टिकल 243 हे शक्ती, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, पॉवर्स, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज या शीर्षकाखाली नागरी स्थानिक संस्थांना, म्युनिसिपॅलिटीज अधिकार प्रदान करते. या अनुच्छेदानुसार राज्याच्या विधिमंडळाला कायद्याद्वारे नगरपालिकांना खालील गोष्टींसाठी अधिकार आणि प्राधिकार देण्याची मुभा आहे. स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करणे. नगरपालिकांना स्वशासनाचे घटक, इन्स्टिट्यूशन्स ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक असणारे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या प्रदान करणे. शहरामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण आणि सहभागात्मक प्रशासन सुनिश्चित करणे. योजना तयार करणे आणि अंमलबजावणी. आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना तयार करणे. त्यांनी तयार केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपालिकांना देणे. 12व्या अनुसूचीतील विषयांवर काम करण्याची शक्ती. संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नमूद असलेल्या 18 कार्यात्मक विषयांपैकी कोणतेही किंवा सर्व विषय नगरपालिकांच्या अखत्यारीत आणण्याची शक्ती राज्याच्या विधिमंडळाला आहे. 2. 12वी अनुसूची आणि 18 कार्यात्मक विषय. 74व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात जोडलेल्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांना शहरी भागातील विकासासाठी आणि प्रशासनासाठी खालील 18 कार्यात्मक विषय देण्यात आले आहेत. हे विषय नगरपालिकांच्या मुख्य जबाबदाऱ्या ठरवतात. 1. शहरी नियोजन, अर्बन प्लॅनिंग आणि नगर नियोजन, टाउन प्लॅनिंग. 2. भूवापर नियंत्रण, रेग्युलेशन ऑफ लँड यूज आणि इमारतींचे बांधकाम. 3. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन. 4. रस्ते आणि पूल, रोड्स अँड ब्रिजेस. 5. पाणीपुरवठा, वॉटर सप्लाय आणि पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था. 6. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, सॅनिटेशन, सफाई कामे आणि कचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. 7. अग्निसुरक्षा सेवा, फायर सर्व्हिसेस. 8. शहरी वनीकरण, अर्बन फॉरेस्ट्री आणि पर्यावरणाचे संरक्षण. 9. समाजाच्या दुर्बळ घटकांचे हित जतन करणे, विशेषतः अपंग आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींचे. 10. झोपडपट्टी सुधारणा आणि उन्नयन, स्लम इम्प्रूव्हमेंट अँड अपग्रेडेशन. 11. शहरी दारिद्र्य निर्मूलन. 12. शहरी सुखसुविधा, अमेनिटीज आणि सुविधा, उद्याने, खेळाची मैदाने इत्यादी. 13. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सौंदर्यात्मक बाबींना प्रोत्साहन. 14. दफनभूमी आणि स्मशानभूमी, दहनभूमी आणि संबंधित क्रियाकलाप. 15. जनावरांना क्रूर वागणूक देण्यावर प्रतिबंध. 16. जन्ममृत्यूची नोंदणी, रेजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स. 17. सार्वजनिक सुविधा, पब्लिक अमेनिटीज, पथदिवे, पार्किंग जागा, बस थांबे इत्यादी. 18. कत्तलखाने आणि चर्मोद्योग नियंत्रित करणे. थोडक्यात 74व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना स्वायत्तता देऊन त्यांना स्थानिक स्तरावर नियोजन आणि 18 विषयांवर नियंत्रण ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी दिली आहे, ज्यामुळे शहरी प्रशासन अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होते. जिल्हा नियोजन समिती, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी डीपीसी ही महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वशासन संस्थांच्या पंचायत आणि नगरपालिका विकासाचे नियोजन करण्यासाठी एक घटनात्मक समिती आहे. घटनात्मक आधार. अनुच्छेद भारतीय संविधानातील अनुच्छेद 243 नुसार प्रत्येक राज्याला जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन समिती डीपीसी स्थापन करणे बंधनकारक आहे. हा अनुच्छेद 74व्या घटनादुरुस्ती 1992 चा भाग आहे. उद्देश: जिल्ह्याच्या स्तरावर ग्रामीण, पंचायती आणि शहरी नगरपालिका क्षेत्रांनी तयार केलेल्या योजना एकत्र करून संपूर्ण जिल्ह्यासाठी एक एकात्मिक विकास आराखडा तयार करणे. 2. रचना. कॉम्पोजिशन. अध्यक्ष महाराष्ट्रात पालकमंत्री, गार्डियन मिनिस्टर हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सदस्य संख्या. समितीमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 4/5 भाग सदस्य जिल्हा परिषद, पंचायट्स आणि नगरपालिका, महानगरपालिका, म्युनिसिपॅलिटीज यांच्या निवडलेल्या सदस्यांमधून निवडले जातात. पदसिद्ध सदस्य: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ इत्यादी. काही अधिकारी पदसिद्ध सदस्य असतात. सचिव: जिल्हाधिकारी कार्यालयातील एक अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी समितीचा सदस्य सचिव असतो. 3. कार्य आणि जबाबदाऱ्या. योजना एकत्रीकरण. ग्रामीण आणि शहरी भागाच्या स्वतंत्र योजनांना एकत्रित करून संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच एकात्मिक मसुदा विकास योजना, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे. साधनसंपत्तीचे वाटप. जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक, आर्थिक आणि वित्तीय संसाधनांचे डिस्ट्रिक्ट प्लॅन फंड वाटप करणे. प्राधान्यक्रम ठरवणे. जिल्हा स्तरावर विविध विकास कामांसाठी प्राधान्यक्रम प्रायोरिटीज निश्चित करणे.
ग्रामविकास ते शहर विकास, पंचायती आणि नगरपालिका यांच्यात परस्पर समन्वय साधून समान हितसंबंधांच्या बाबींवर उदा. पाणी वाटप, दळणवळण, पर्यावरण संरक्षण, सर्वसमावेशक निर्णय घेणे. डीपीसी ही महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर विकास कार्याला दिशा देणारी आणि निधीचे वाटप करणारी प्रमुख नियोजन संस्था आहे. प्रश्न आणि उत्तरे. 1. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झाले? STI पूर्व 2011. 1. 73वी घटनादुरुस्ती. 2. 74वी घटनादुरुस्ती. 3. 1 व 2. दोन्ही. 4. वरीलपैकी कोणतेही नाही. उत्तर पर्याय क्र. 3. 1 व 2 दोन्ही. भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण डिसेंट्रलायझेशन मुख्यत्वे 73व्या ग्रामीण आणि 74व्या शहरी या दोन्ही घटनादुरुस्तीमुळे झाले, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. 2. खालीलपैकी भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संविधानातील तरतुदी PSI पूर्व 2011 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 1. 73वी व 74वी घटनादुरुस्ती. 2. 73वी व 72वी घटनादुरुस्ती. 3. 74वी व 72वी घटनादुरुस्ती. 4. 72वी व 71वी घटनादुरुस्ती. उत्तर पर्याय क्र. 1. 73वी व 74वी घटनादुरुस्ती. स्थानिक स्वराज्य संस्थांना, पंचायती आणि नगरपालिका संविधानात स्थान देणाऱ्या तरतुदी 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आल्या. 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायतींना स्वयंप्रशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? आसित पूर्व 2012. 1. 9वी घटनादुरुस्ती. 2. 11वी घटनादुरुस्ती. 3. 12वी घटनादुरुस्ती. 4. उद्देशपत्रिका. उत्तर पर्याय क्र. 1. 9वी घटनादुरुस्ती. पंचायतींना स्वयंप्रशासनाच्या संस्था म्हणून भाग 9 मध्ये, जो 73व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला, वर्णन करण्यात आले आहे. 4. महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? STI पूर्व 2012. 1. 20%. 2. 25%. 3. 33%. 4. 50%. उत्तर पर्याय क्र. 4. 50%. 73व्या घटनादुरुस्तीनुसार किमान 33% 1/3 जागा महिलांसाठी राखीव असाव्यात, परंतु महाराष्ट्र शासनाने कायद्यात बदल करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या आहेत. 5. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? आस्त पूर्व 2012. 1. 72वी. 2. 73वी. 3. 74वी. 4. 75वी. उत्तर पर्याय क्र. 2. 73वी. पंचायतींना ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था घटनात्मक दर्जा 73व्या घटनादुरुस्ती 1992 द्वारे देण्यात आला. 6. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसेवा पूर्व 2012. अ. पंचायतीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा आहेत, परंतु महिलांसाठी नाहीत. ब. विसर्जित झाल्यावर निवडून आलेल्या पंचायतीचा पूर्वीचा कार्यकाळ उपभोगता येत नाही, फक्त उर्वरित कार्यकाळ उपभोगता येतो. उत्तर पर्याय क्र. 2. फक्त ब. विधान अ चूक आहे. पंचायतींमध्ये SC/ST सोबतच महिलांसाठीही किमान 1/3 जागा आरक्षित आहेत. विधान ब बरोबर आहे. पंचायत विसर्जित झाल्यास नव्याने निवडून आलेली पंचायत उर्वरित कार्यकाळासाठी रेसिज्युअल पिरियड काम करते. नवीन पंचायत पूर्ण 5 वर्षांसाठी काम करत नाही. 7. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसेवा पूर्व 2012. अ. कलम 243 ते 0 पंचायतींच्या निवडणुकीबाबत न्यायालयाच्या हस्तक्षेपास रोख लावते. ब. कोणत्याही पंचायतीच्या निवडणुकीची वैधता बैठकीत आव्हान देता येते. उत्तर पर्याय क्र. 1. फक्त अ. विधान अ बरोबर आहे. अनुच्छेद 243 ओ न्यायालयाला पंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यापासून रोख लावते. विधान ब चूक आहे. निवडणुकीची वैधता केवळ कायद्यानुसार स्थापन केलेल्या प्राधिकरणाकडे, म्हणजेच निवडणूक याचिका दाखल करून आव्हानित केली जाऊ शकते, साध्या बैठकीत नाही. 8. केंद्र राज्याच्या विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक आयुक्त कोणाकडून नियुक्त केले जातात? MPSC क्लर्क परीक्षा 2008. 1. केंद्र सरकार. 2. राज्यपाल. 3. राष्ट्रपती. 4. मुख्य न्यायमूर्ती. उत्तर पर्याय क्र. 2. राज्यपाल. राज्य निवडणूक आयुक्त, स्टेट इलेक्शन कमिशनर यांची नियुक्ती राज्यपाल गव्हर्नर करतात. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, पंचायती आणि नगरपालिका निवडणुका घेतात. 9. भारतात महिलांसाठी
मध्ये जागा राखीव आहेत. आस्ट पूर्व 2012. 1. लोकसभा. 2. राज्यसभा. 3. पंचायत राज संस्था. 4. वरीलपैकी नाही. उत्तर पर्याय क्र. 3. पंचायत राज संस्था. भारतात पंचायत राज संस्था आणि नगरपालिकामध्ये महिलांसाठी घटनात्मक आरक्षण किमान 1/3 दिलेले आहे. लोकसभा किंवा राज्यसभेत अद्याप असे आरक्षण लागू नाही. 10. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? राज्यसेवा पूर्व 2013. 1. 72वी घटनादुरुस्ती. 2. 73वी घटनादुरुस्ती. 3. 74वी घटनादुरुस्ती. 4. 75वी घटनादुरुस्ती. उत्तर पर्याय क्र. 2. 73वी घटनादुरुस्ती. पंचायत राज व्यवस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात समाविष्ट करण्यात आली. 11. खालीलपैकी कोणत्या 3 संस्था किंवा घटक 73व्या घटनादुरुस्तीने निर्मिती नाहीत? राज्यसेवा पूर्व 2013. 1. जिल्हा नियोजन समिती. 2. राज्य निवडणूक आयोग. 3. राज्य वित्त आयोग. 4. जिल्हा परिषद. उत्तर पर्याय क्र. 1. जिल्हा नियोजन समिती. जिल्हा नियोजन समिती डीपीसी ही 74व्या घटनादुरुस्तीद्वारे अनुच्छेद 243ZD स्थापित केली जाते, जी शहरी आणि ग्रामीण दोन्ही योजनांना एकत्रित करते. राज्य निवडणूक आयोग 243K आणि राज्य वित्त आयोग 243I हे दोन्ही 73व्या घटनादुरुस्तीचे अनिवार्य घटक आहेत. जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय रचनेतील एक संस्था आहे. 12. संविधानाच्या कोणत्या 2 घटनादुरुस्तीनुसार पंचायतींना संविधानाचा दर्जा प्राप्त झाला? आस्ट पूर्व 2013. 1. 71वा संविधान दुरुस्ती व 72वा संविधान दुरुस्ती. 2. 73वा संविधान दुरुस्ती व 74वा संविधान दुरुस्ती. 3. 73वा संविधान दुरुस्ती व 72वा संविधान दुरुस्ती. 4. 72वा संविधान दुरुस्ती व 74वा संविधान दुरुस्ती. उत्तर पर्याय क्र. 2. 73वा संविधान दुरुस्ती व 74वा संविधान दुरुस्ती. ग्रामीण पंचायतींना 73व्या घटनादुरुस्तीने आणि नागरी संस्थांना 74व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळाला. 13. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्तीची उद्दिष्टे आहेत? राज्यसेवा मुख्य 2013. अ. लोकशाही विकेंद्रीकरण सामर्थ्यशाली करणे. ब. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय समवर्ती सूचीत टाकणे. क. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे. ड. नागरी स्थानिक संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण बनविणे. उत्तर पर्याय क्र. 3. अ, क, ड. विधान अ, क आणि ड बरोबर आहेत. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश लोकशाही विकेंद्रीकरण करणे, स्थानिक प्रशासनावर प्रभावी नियंत्रण आणणे आणि स्थानिक संस्थांना आर्थिक व कार्यात्मकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. विधान ब चूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यसूचीतील स्टेट लिस्ट आहे. तो समवर्ती सूचीत कन्करंट लिस्ट टाकण्याचे उद्दिष्ट या घटनादुरुस्तीचे नव्हते. 14. जिल्हा नियोजन समितीची डीपीसी स्थापना का केली? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013. अ. पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकीकरण करणे. ब. नगरपालिकाद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकीकरण करणे. क. योजना तयार करण्यासाठी पंचायत आणि नगरपालिका योजना आराखडा देणे. ड. जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे तयार केलेल्या नियोजनाचे मूल्यमापन करणे. उत्तर पर्याय क्र. 3. अ, ब, क. विधान अ, ब आणि क बरोबर आहेत. जिल्हा नियोजन समिती डीपीसीचा मुख्य उद्देश पंचायती ग्रामीण आणि नगरपालिका शहरी या दोन्ही संस्थांनी तयार केलेल्या योजनांचे एकीकरण करून एक एकात्मिक जिल्हा विकास आराखडा तयार करणे हा असतो. विधान ड चूक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजनाचे मूल्यमापन करणे हे डीपीसीचे थेट मुख्य कार्य नाही, तर ती संपूर्ण जिल्ह्याच्या एकत्रित नियोजनासाठी जबाबदार असते. 15. भारतीय संविधानाची 73वी घटनादुरुस्ती काय सुनिश्चित करते? पीएसआय मुख्य 2013. 1. अरुणाचल प्रदेशात पंचायतीत अनुसूचित जमातींसाठी आरक्षण नाही. 2. अरुणाचल प्रदेशात पंचायतीत अनुसूचित जातींना आरक्षण नाही. 3. अरुणाचल प्रदेशात पंचायतीत इतर मागासवर्गीयांना आरक्षण नाही. 4. अरुणाचल प्रदेशात पंचायतीत हिंदूंकरिता आरक्षण नाही. उत्तर पर्याय क्र. 2. अरुणाचल प्रदेशात पंचायतीत अनुसूचित जातींना आरक्षण नाही. 73व्या घटनादुरुस्तीचे कलम 243M नुसार अरुणाचल प्रदेशला अनुसूचित जमातींसाठी एसटी आरक्षणातून सूट देण्यात आली आहे, कारण या राज्याची संपूर्ण लोकसंख्या आदिवासी आहे आणि त्यांना
विशेष संरक्षणाची आवश्यकता आहे. 16. पंचायत मुदतीपूर्व विसर्जित न झाल्यास कार्यकाळात कार्यभार पदग्रहण केल्याच्या तारखेपासून गणला जातो. आस्ट. मुख्य 2014. 1. तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून. 2. तिच्या निवडणुकीच्या निकालांच्या तारखेपासून. 3. निवडणूक आयुक्तांच्या तिच्या मान्यतेच्या तारखेपासून. 4. तिच्या संरक्षणाच्या निवडणुकीच्या तारखेपासून. उत्तर पर्याय क्र. 1. तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून. संविधानातील अनुच्छेद 243 ई नुसार पंचायतीचा 5 वर्षांचा कार्यकाळ तिच्या पहिल्या बैठकीच्या निश्चित तारखेपासून सुरू होतो. 17. खालील जोड्या जुळवा. ॲस्ट. मुख्य 2014. सूची अ. घटना दुरुस्ती. सूची ब. तपशील. अ. 61वी घटना दुरुस्ती. आय. अरुणाचल प्रदेशात अनुसूचित जातींना आरक्षण नाही. ब. 74वी घटना दुरुस्ती. डू. राज्यसेवा आयोगाचे सभासद व कार्यकाळ नाही. क. 80वी घटना दुरुस्ती. डू. मतदान करण्याचे वय 21 वरून 18 वर्षे. ड. 83वी घटना दुरुस्ती. आय. व्ही. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा. उत्तर पर्याय क्र. 2. 61वी घटना दुरुस्ती. दो. मतदान करण्याचे वय 21 वरून 18 वर्षे केले. ब. 74वी घटना दुरुस्ती. आय. व्ही. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा मिळाला. स्टार टिप. दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देणारी दुरुस्ती 69वी होती, परंतु पर्यायांनुसार 74वी दुरुस्ती नागरी संस्थांशी संबंधित आहे आणि या प्रश्नाचे पर्याय जुळवताना अनेकदा असा गोंधळ दिसून येतो. तथापि 74वी दुरुस्ती शहरी भागाशी संबंधित आहे. एमपीएससीने हा पर्याय स्वीकारला आहे, तरीही अचूक उत्तर 69वी घटना दुरुस्ती आहे. क. 80वी घटना दुरुस्ती. तू. राज्यसेवा आयोगाचे सभासद व कार्यकाळ नाही. स्टार टिप. 80वी दुरुस्ती केंद्रीय करांचे राज्यांसोबत वाटप करण्याशी संबंधित आहे. प्रश्नात दिलेला पर्याय योग्य नाही. स्टार. ड. 83वी घटना दुरुस्ती. आय. अरुणाचल प्रदेशात अनुसूचित जातींना आरक्षण नाही. टिप. 83वी दुरुस्ती अरुणाचल प्रदेशातील पंचायतींमध्ये अनुसूचित जातींना आरक्षण नसण्याशी संबंधित आहे, कारण तेथे आदिवासींची संख्या 100% आहे. निष्कर्ष. प्रश्नातील पर्याय आणि तपशील काहीसे जुळणारे नसले तरी एमपीएससीने या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्र. 2 म्हणून दिले होते, ज्यामध्ये 74वी दुरुस्ती दिल्लीच्या दर्जाशी जुळवली गेली. तुमच्या इमेजमध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेत विचारलेल्या पंचायती राज 29 विषयावरील उर्वरित प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. प्रश्न आणि उत्तरे. 18. 73व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? राज्यसेवा मुख्य 2014. अ. सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरिता 33% जागा राखीव असतील. ब. पंचायत राज संस्थांना आर्थिक पुरवठा राज्य वित्त आयोगाच्या शिफारशीवर आधारित. क. पंचायत राज संस्थेचे निश्चित सभासद, जर त्याला 2 पेक्षा अधिक मुले असतील तर अपात्र ठरतात. ड. राज्य सरकारांनी पंचायत राज संस्था बरखास्त केले तर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेतल्या जातील. उत्तर पर्याय क्र. 3. अ, ब, ड. विधान अ बरोबर आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार महिलांसाठी किमान 33%, 1/3 जागा आरक्षित आहेत. विधान ब बरोबर आहे. पंचायतींना आर्थिक पुरवठा करण्यासाठी राज्य वित्त आयोगाच्या शिफारशी महत्त्वपूर्ण असतात. विधान क चूक आहे. 73व्या घटनादुरुस्तीत 2 पेक्षा जास्त अपत्ये असल्यास अपात्र ठरवण्याची केंद्रीय तरतूद नाही. ही तरतूद काही राज्यांनी त्यांच्या स्थानिक कायद्यात समाविष्ट केली आहे. विधान ड बरोबर आहे. पंचायत विसर्जित झाल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. अनुच्छेद 243 ई. 19. कोणत्या राज्याच्या 73व्या घटनादुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आली आहे? राज्यसेवा मुख्य 2014. 1. मिझोरम. 2. मेघालय. 3. नागालँड. 4. वरीलपैकी सर्व. उत्तर पर्याय क्र. 4. वरीलपैकी सर्व. अनुच्छेद 243 एम नुसार नागालँड, मेघालय आणि मिझोरम या राज्यांना 73व्या घटनादुरुस्तीच्या पंचायती राज तरतुदी लागू होत नाहीत, कारण या राज्यांमध्ये आदिवासी भागांसाठी विशेष तरतुदी उदा. 6वी अनुसूची लागू आहेत. 20. पंचायत राज्याच्या 73व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या 3 तरतुदी सुनिश्चित केल्या आहेत? आस्ट. पूर्व 2015. 1. महिला उमेदवारांना सर्व स्तरावर 1/3 आरक्षण. 2. राज्य वित्त आयोगाची स्थापना. 3. निवडित पदाधिकाऱ्यांचा 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपापल्या पदांवर अपात्र ठरतील. 4.
पंचायत राज संस्था जर विसर्जित झाल्या तर 6 महिन्याच्या काळात निवडणुकीची जाहीर सूचना द्यावी. उत्तर पर्याय क्र. 1, 1, 2 व 4. विधान 1 बरोबर आहे. महिलांसाठी किमान 1/3 33% आरक्षण. विधान 2 बरोबर आहे. दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना. अनुच्छेद 243 I. विधान 3 चूक आहे. अपत्यांसंबंधीची तरतूद केंद्र सरकारने अनिवार्य केलेली नाही. विधान 4 बरोबर आहे. विसर्जित झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणूक होणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 I अन्वये गठीत झालेल्या राज्य वित्त आयोगाच्या कार्यक्षमतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? राज्यसेवा मुख्य 2015. अ. नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचेही पुनरावलोकन करेल. ब. राज्य आणि नगरपालिका यांमध्ये शुल्काची विभागणी करेल. क. नगरपालिकांकडून नेऊन जमा केलेले कर किंवा शुल्क विभाजित केले जातात. ड. राज्याच्या एकत्रित निधीतून नगरपालिकांना द्यायच्या अनुदानाबद्दल शिफारस करेल. उत्तर पर्याय क्र. 2. फक्त अ. विधान अ बरोबर नाही. राज्य वित्त आयोग कलम 243 I हा केवळ पंचायतींच्या ग्रामीण आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करतो. नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन कलम 243 Y नुसार तेच आयोग करतो, परंतु अनुच्छेद 243 I केवळ पंचायतींशी संबंधित आहे. प्रश्न थोडा संदिग्ध आहे, कारण आयोग एकच असतो, पण अनुच्छेद भिन्न आहेत. विधान ब, क, ड बरोबर आहेत. राज्य वित्त आयोग 73वी आणि 74वी दुरुस्ती. नगरपालिका आणि राज्यांमध्ये महसूल, शुल्क आणि अनुदानाचे वाटप करण्यासंबंधी शिफारसी करतो. 22. खालील विधाने वाचा. राज्यसेवा मुख्य 2015. अ. कलम 280 नुसार केंद्र शासनाने नेमलेले वित्त आयोग ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या अनुदानाबद्दल शिफारस करते. ब. कोणत्याही पंचायतीची निवडणूक कोणत्याही निवडणूक प्राधिकरणाने किंवा तरतुदीने तसेच त्यांच्या प्राधिकरणाने किंवा तारखेने निवडणूक केलेली असेल तर त्याला आव्हान देता येणार नाही. उत्तर पर्याय क्र. 4. दोन्हीही विधाने चूक. विधान अ चूक आहे. केंद्रीय वित्त आयोग कलम 280 राज्यांना मदत करतो, पण ग्रामपंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानाबद्दल शिफारस करण्याचे मुख्य काम राज्य वित्त आयोगाचे कलम 243 I आहे. केंद्रीय वित्त आयोग राज्यांच्या एकत्रित निधीत भर घालण्याची शिफारस करतो, ज्यामुळे पंचायतींना निधी मिळू शकतो. विधान ब चूक आहे. पंचायतीच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येते, परंतु केवळ निवडणूक याचिकेद्वारे इलेक्शन पिटिशन. निवडणूक प्राधिकरणाने किंवा तरतुदीने आव्हान देण्याची प्रक्रिया संविधानात नमूद नाही. 23. खालील विधाने वाचा. राज्यसेवा मुख्य 2016. अ. ऑगस्ट 1989 मध्ये राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले. ब. लोकसभेमध्ये जरी ही विधेयक मंजूर झाले तरी राज्यसभेमध्ये ऑक्टोबर 1989 मध्ये नामंजूर झाले, त्यामुळे ते रद्द झाले. क्यू. सप्टेंबर 1990 मध्ये व्ही.पी. सिंग शासनाने सुधारित नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले, परंतु ते मंजूर झाले नाही. शेवटी लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. उत्तर पर्याय क्र. 4. अ, ब, क बरोबर आहे. विधान अ बरोबर आहे. 64वी घटनादुरुस्ती विधेयक राजीव गांधींनी पंचायतींसाठी तर 65वी घटनादुरुस्ती विधेयक नगरपालिकांसाठी ऑगस्ट 1989 मध्ये आणले होते. विधान ब बरोबर आहे. ही दोन्ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली, पण राज्यसभेत नामंजूर झाल्यामुळे रद्द झाली. विधान क्यू बरोबर आहे. व्ही.पी. सिंग सरकारने 1990 मध्ये पुन्हा ही विधेयके आणण्याचा प्रयत्न केला, पण लोकसभेच्या विसर्जनामुळे 1991 ते अयशस्वी झाले. निष्कर्ष 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती यशस्वी होण्यापूर्वी राजीव गांधी आणि व्ही.पी. सिंग यांनी केलेले प्रयत्न व त्यांचे अयशस्वी होणे ही विधाने दर्शवतात. 24. पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? राज्यसेवा मुख्य 2016. अ. आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची अंमलबजावणी करणे. ब. आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची अंमलबजावणी करणे. क. आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची अंमलबजावणी करणे. ड. वरीलपैकी कोणतेही नाही. उत्तर पर्याय क्र. 3. अ आणि ब दोन्ही. विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतींचे मुख्य कार्य आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे. अनुच्छेद 243 हे आहे. 2574व्या घटनादुरुस्तीने 1992 बाबत खालील तरतुदी विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य 2016. अ. नागरिकांकरिता कायदेशीर दर्जा. ब. निवडणूक समित्या. क. प्रभाग वॉर्ड समित्या. ड. नगरपालिकेच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष सरळ निवडणूक. उत्तर पर्याय क्र. 2.
अ, ब आणि क. विधान अ बरोबर, नागरी संस्थांना घटनात्मक कायदेशीर दर्जा मिळाला. विधान ब, चूक, निवडणूक समित्या ही केंद्रीय तरतूद नाही, राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. विधान क्यू बरोबर, वॉर्ड समित्यांची, वॉर्ड कमिटी स्थापना अनुच्छेद 243 करणे बंधनकारक केले आहे. विधान ड, चूक, अध्यक्षांची प्रत्यक्ष निवडणूक ही अनिवार्य केंद्रीय तरतूद नाही, ती राज्याच्या कायद्यावर अवलंबून असते. 26. नगरपालिकांच्या तरतुदी 74व्या घटना दुरुस्तीतील तरतुदींप्रमाणे लागू करण्याची खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? राज्यसेवा मुख्य 2016. अ. 2 लाख लोकसंख्येकरिता प्रभाग समित्या असावी. ब. व्यक्तीचे वय 25 वर्षापेक्षा कमी असेल तर निवडणुकीसाठी अपात्र ठरतो. क. लहान नागरिक क्षेत्रासाठी नगरपरिषद असावी. ड. दुसरा वर्ष समान झाले तर नगरपालिकेची 20 सदस्य समिती स्थापन झाली असेल. उत्तर पर्याय क्र. 3, अ, क आणि ड. विधान अचूक आहे. प्रभाग समित्या, वॉर्ड कमिटीज 3 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांमध्ये स्थापन करण्याची तरतूद आहे. अनुच्छेद 243 विधान ब चूक आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी किमान वय 21 वर्षे आहे 74व्या घटना दुरुस्तीनुसार. विधान क बरोबर आहे. लहान शहरी क्षेत्रासाठी नगरपरिषद म्युनिसिपल काउन्सिल स्थापन करण्याची तरतूद आहे. विधान ड चूक आहे. 2 वर्षाने समान अशी कोणतीही तरतूद नाही. जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. 27. 73वा आणि 74वा घटना दुरुस्तीमध्ये हे एकमेकांचे पूरक आहे. राज्यसेवा मुख्य 2016. 1. विभागीय आयुक्त. 2. जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण. 3. जिल्हाधिकारी. 4. जिल्हा नियोजन समिती. उत्तर पर्याय क्र. 4. जिल्हा नियोजन समिती. जिल्हा नियोजन समिती डीपीसी अनुच्छेद 243 ZD ही एकमेकांचे पूरक आहे, कारण ती ग्रामीण 73वी दुरुस्ती आणि शहरी 74वी दुरुस्ती दोन्ही भागांच्या योजनांना एकत्रित करून संपूर्ण जिल्ह्यासाठी एक एकात्मिक विकास आराखडा तयार करते. 28. खालील विधाने विचारात घ्या. STI पूर्व 2016. अ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. ब. राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचं मुख्य कार्य आहे. उत्तर पर्याय क्र. 1 फक्त अ. विधान अ बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये झाली. विधान ब चूक आहे. राज्य निवडणूक आयोग केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायती आणि नगरपालिका निवडणुका घेतो. राज्य विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका भारत निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कलम 324 घेतो. 29. पंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे किमान वय किती आवश्यक आहे? STI पूर्व 2017. 1. 18 वर्षे. 2. 21 वर्षे. 3. 25 वर्षे. 4. 30 वर्षे. उत्तर पर्याय क्र. 2. 21 वर्षे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे लागते. अनुच्छेद 243 F. 30. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? PSI पूर्व 2017. 1. समान नागरी कायदा. 2. अनिवार्य शिक्षण. 3. समान कामासाठी समान वेतन. 4. महिला सक्षमीकरण. उत्तर पर्याय क्र. 4. महिला सक्षमीकरण. कलम 40 हे ग्रामपंचायतींचे संघटन करण्यासंबंधी आहे. ग्रामपंचायत हे ग्रामीण स्तरावर महिला सक्षमीकरणाचे एक प्रमुख साधन असल्यामुळे MPSCने याचा संबंध महिला सक्षमीकरणाशी जोडला आहे. 31. 73व्या घटना दुरुस्तीमधील तरतुदी आणि जुळणी करा. PSI पूर्व 2017. सूची अ. तरतूद. सूची ब. अनुच्छेद अ. ग्रामसभा. I. 243. ड. ब. स्थानिक स्वराज्य, ग्रामपंचायती. 243 ब. क. स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना. 243. ड. महिलांसाठी आरक्षण. IV. 243 क. उत्तर पर्याय क्र. अ. ग्रामसभा E. 243 अ. 243 A. ब. स्थानिक स्वराज्य संस्थांची संस्थापना, रचना. OE. 243 ब. 243 B. त्रिस्तरीय रचना. क. स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, सदस्य निवड. IV. 243 क. 243 C. सदस्य निवड व रचना. ड. महिलांसाठी आरक्षण. I. 243 ड. 243 D. 32.
खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा पूर्व 2018. अनुच्छेद 243. डी मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आरक्षण आहे. 73वी घटना दुरुस्ती आर्थिक विकेंद्रीकरणावर भर देते. उत्तर पर्याय क्र. 1 आणि दोन्ही बरोबर. विधान बरोबर आहे. अनुच्छेद 243 मध्ये एससी सेंट आणि महिलांसाठी किमान 1/3 आरक्षणाची तरतूद आहे. विधान बरोबर आहे. 73वी घटनादुरुस्ती राज्य वित्त आयोगाची स्थापना करून 243 आर्थिक विकेंद्रीकरणावर भर देते. तुमच्या इमेजमध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेत विचारलेल्या पंचायती राज 33 विषयावरील उर्वरित प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. 32. 74व्या घटना दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ESI पूर्व 2014. या घटना दुरुस्तीने न्यायालयांना नगरपालिकांच्या हस्तक्षेपास कारणेबंदी आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेने कार्य व अधिकार योजना या कायद्यामुळे किंवा तरतुदीमुळे बाहेर आहेत. मजूर पेटी सेवेतील जिल्हा परिषदेची कार्य व अधिकार योजना या कायद्यामुळे किंवा तरतुदीमुळे बाहेर आहेत. उत्तर पर्याय क्र. 4. फक्त आणि विधान बरोबर. अनुच्छेद 243 झेडजी न्यायालयांना निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यापासून प्रतिबंधित करते. विधान चूक. दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिलला 6व्या अनुसूचीमुळे विशेष दर्जा आहे, 74व्या दुरुस्तीमुळे नाही. विधान क्यू. बरोबर. पेसा कायदा PESA 5व्या अनुसूचीमध्ये असलेल्या क्षेत्रांना 73व्या दुरुस्तीपासून सूट देतो. स्टार टिप. मजूर पेटीचा उल्लेख स्थानिक कायद्यानुसार असू शकतो. 74वी दुरुस्ती 6व्या अनुसूचीतील भागांना लागू होत नाही. स्टार. 33. भारताच्या संविधानाच्या 1व्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी तुमचा कुणाचा समावेश केला गेला नाही? राज्यसेवा मुख्य 2014. 1. नगरपालिका. 2. जिल्हा परिषद. 3. सरपंच आणि वॉर्ड. 4. पंचायती. उत्तर पर्याय क्र. 3. सरपंच आणि वॉर्ड. संविधानाच्या 11व्या अनुसूचीमध्ये ग्रामीण पंचायतींसाठी 29 विषय समाविष्ट आहेत, परंतु त्यात थेट सरपंच आणि वॉर्ड या व्यक्तींचा समावेश नाही. हे संस्थांचे घटक आहेत. 34. खालीलपैकी कोण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाहीत? राज्यसेवा मुख्य 2017. 1. भारत निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. 2. राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमिशन. 3. राज्यपाल. 4. राज्यसभा. उत्तर पर्याय क्र. 1. भारत निर्वाचन आयोग. भारत निवडणूक आयोग कलम 324 केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका घेतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. 35. खालीलपैकी कोणता अनुच्छेद नगरपालिकांना सत्ता, अधिकार आणि जबाबदारी संबंधित आहे? राज्यसेवा मुख्य 2017. 1. अनुच्छेद 243 आर. 2. अनुच्छेद 243 एस. 3. अनुच्छेद 243 टी. 4. अनुच्छेद 243 वॉट. उत्तर पर्याय क्र. 4. अनुच्छेद 243 वॉट. अनुच्छेद 243 डब्ल्यू हे नगरपालिकांना सत्ता, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या पॉवर्स, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज प्रदान करते. 243 आर नगरपालिकांची रचना. 243 एस वॉर्ड समित्या. 243 टी आरक्षण. 36. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. आस्ट. मुख्य 2017. 1. 18 वर्ष. 2. 21 वर्ष. 3. 25 वर्ष. 4. 30 वर्ष. उत्तर पर्याय क्र. 2. 21 वर्ष. पंचायत निवडणुकांसाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे निश्चित केले आहे. अनुच्छेद 243 एफ. 37. 73व्या घटनादुरुस्तीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आस्ट. मुख्य 2017. या दुरुस्तीमुळे ग्रामीण राजकारणात जास्त प्रमाणात स्त्रियांचा सहभाग अपेक्षित आहे. या दुरुस्तीमुळे ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विविध 2 स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीकरिता महाराष्ट्र राज्यघटनेत व महाराष्ट्रातच राहिलेल्या ग्रामपंचायतीत राज्यसभेत काही विशेष तरतुदी आहेत. उत्तर पर्याय क्र. 1. आणि दोन्ही बरोबर. विधान बरोबर. महिलांसाठी 1/3. महाराष्ट्रात 50% आरक्षणामुळे स्त्रियांचा सहभाग वाढला.
विधान ब चूक. ग्रामीण स्तरावर त्रिस्तरीय 3 रचना आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद 2 नाही. विधान क्यू बरोबर. पेसा कायदा PESA अनुसूचित क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी प्रदान करतो. 38. 73 व्या घटनादुरुस्तीत 83 व्या घटनादुरुस्ती बरोबर योग्य जुळणी करा. आस्ट मुख्य 2017. सूची अ तरतूद. सूची ब संबंधित. अ अनुच्छेद 243E I वित्त आयोग. ब अनुच्छेद 243 I नगरपालिकांच्या निवडणुका. क अनुच्छेद 243 के II अरुणाचल प्रदेश. ड अनुच्छेद 243 JD IV कार्यकाळ. उत्तर पर्याय क्र. 2 अ IV ब I क II. अ अनुच्छेद 243 IV कार्यकाळ 5 वर्षांचा निश्चित कार्यकाळ. ब अनुच्छेद 243 I वित्त आयोग, राज्य वित्त आयोग. क अनुच्छेद 243 के दू नगरपालिकांच्या निवडणुका, राज्य निवडणूक आयोग. स्टार टीप 243 के पंचायतींच्या निवडणुकीशी संबंधित आहे. 2, 4, 3 ZA नगरपालिकांच्या, परंतु पर्यायांनुसार ही जुळणी करावी लागेल. स्टार ड 83वी घटनादुरुस्ती. अ अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशातील SC आरक्षणाशी संबंधित. 39. खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य 2017. अ 1992चा 74वा घटनादुरुस्ती अधिनियम खालीलपैकी कोणाला मिळालेले आहे? ब आदिवासी क्षेत्रात महानगरपालिका अस्तित्व, मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी सक्षम करण्याची तरतूद आहे. क या दुरुस्तीतील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे आवश्यक आहे. उत्तर पर्याय क्र. 2 फक्त अ आणि क. विधान अ बरोबर आहे. 74वी घटनादुरुस्ती महानगरपालिका नियोजन समिती MPC अनुच्छेद 243 ZE स्थापन करण्याची तरतूद करते. विधान ब चूक आहे. महानगर नियोजन समितीची तरतूद आहे, ती आदिवासी क्षेत्रासाठी विशेष तरतूद करत नाही. विधान क्यू बरोबर आहे. जिल्हा नियोजन समिती DPC अनुच्छेद 243 ZD स्थापन करणे आवश्यक आहे. 40-73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती राज संस्थेच्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? आस्टान मुख्य 2017. 1. 243C 2. 243D 3. 243E 4. 243 इफ. उत्तर पर्याय क्र. 2. 243D. अनुच्छेद 243D 243D हे पंचायतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी किमान 1/3 आरक्षणाशी संबंधित आहे. 41. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आस्ट मुख्य 2017. अ 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थांना संवैधानिक दर्जा देण्यात आला. ब या दुरुस्तीमुळे काही कठोर आणि काही लवचिक तरतुदी आहेत. क या दुरुस्तीमुळे काही कठोर आणि काही लवचिक तरतुदी आहेत. उत्तर पर्याय क्र. 4 अ, ब आणि क बरोबर आहे. विधान अ बरोबर आहे. 73व्या घटनादुरुस्तीने पंचायतींना संवैधानिक दर्जा दिला. विधान ब आणि क दोन्ही बरोबर आहेत. 73व्या घटनादुरुस्तीमध्ये अनिवार्य कठोर तरतुदी उदा 5 वर्षांचा कार्यकाळ, निवडणूक आयोग आणि स्वैच्छिक लवचिक तरतुदी उदा OBC आरक्षण, आमदार खासदारांचा समावेश अशा दोन्ही प्रकारच्या तरतुदी आहेत. 42. नगरपालिकेची कार्यवाही आणि जबाबदाऱ्या यांची नोंद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आली आहे? आस्ट मुख्य 2017. 1. 243P 2. 243W 3. 243 ZA 4. 243X. उत्तर पर्याय क्र. 2. 243W. अनुच्छेद 243W 243W हे नगरपालिकांना सत्ता, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या प्रदान करण्याशी संबंधित आहे. 43. 73व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणती अनुसूची समाविष्ट करण्यात आली? आस्ट मुख्य 2017. 1. 9वी 2. 10वी 3. 11वी 4. 12वी. उत्तर पर्याय क्र. 3. 11वी. 73व्या घटनादुरुस्तीने 11वी अनुसूची पंचायतींचे 29 विषय संविधानात समाविष्ट केली. 44. खालीलपैकी 73वा घटनादुरुस्ती अधिनियम 1992 कोठे लागू होत नाही? आसत मुख्य 2017. 1. मिझोरम 2. मेघालय 3. नागालँड 4. वरीलपैकी सर्व.
उत्तर पर्याय क्र. 4. वरीलपैकी सर्व. अनुच्छेद 243 नुसार नागालँड, मेघालय आणि मिझोरम या राज्यांना 73व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी लागू होत नाहीत. 45. पंचायती राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा मिळाला. हे भारतातील प्रशासकीय विकेंद्रीकरणाचे पहिले पाऊल होते. आसट. मुख्य 2017. 1. 1989. 2. 1990. 3. 1991. 4. 1992. उत्तर पर्याय क्र. 4. 1992. पंचायती राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा 73व्या घटनादुरुस्तीद्वारे 1992 मध्ये मिळाला. हा विकेंद्रीकरणाच्या दिशेने टाकलेला महत्त्वाचा आणि औपचारिक घटनात्मक पाऊल होता.